कधी साबुदाणाची खिचडी खाऊन खूपच कंटाळा आलेला असतो आणि शाबू भिजत घालायचे लक्षात देखील नसते. अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये होणारी साबुदाणाची आपण नवीन रेसिपी पाहायची आहे. चला तर मग पाहूया आजची रेसिपी. सर्वप्रथम एका पॅनमध्ये साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा घालत असताना तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. त्याचबरोबर जितके शाबू घेतलेले आहे ना त्याच्या नेमपट शेंगदाणे देखील घेतलेले आहे. तर थोडासा तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची देखील घालून घेऊयात. आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. जवळ 5 ते 7 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. हे छान असं भाजून घेतल्याने काय होते तर मिक्सरला छान असं बारीक होतं. त्यामुळे काय करायचं आहे सर्व काही भाजत असताना क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी भाजून झालेली आहे. आता याला मिक्सरला लावून घेऊया आणि छान अशी पूड करून घेऊया. जर पूड करायची नसेल तर काहीच हरकत नाही. म्हणजे पूड न करता वरच्यावर जरी मिक्सरला लावून घेतला तरी चालेल. आता हे थोडंसं मिक्सरला लावून घेऊयात. बघा एकदम परफेक्ट असे मिक्सरला पूड झालेली आहे. हे तयार झालेली पूड आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. बघा अशा प्रकारे छान अशी पूड तयार करून घ्यायची आहे. पूड तर तयार झालेली आहे. आता काय करायचे आहे बटाटे स्वच्छ असे धुवून छान असे कट करायचे आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे नुसता मिक्सरला लावायचे नाही तर काय करायचे थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट तयार करायची आहे. तयार झालेल्या साबुदाण्याच्या पेस्टमध्ये हे ओतून द्यायचे आहे. तर हे सर्व काही छान असं मिक्सअप करायचे आहे आणि जसं पाणी लागेल ना तसे पाणी छान असं घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान असं मिक्सअप करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार नमक देखील टाकायचं आहे आणि चिमूटभर देखील साखर टाकून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं याला भिजायला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आणि उभे चिरलेले बटाटे यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्यानंतर लगेच सर्व काही छान असं मिक्सअप करायचं आहे. त्यानंतर पसरट असा पॅन घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने सर्व काही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं भाजायचं आहे आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. असा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. बघा तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आणि वेगळी अशी कधीच न खाल्लेली साबुदाणापासूनची रेसिपी. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहत राहा, खात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.